वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज तुम्हाला पास्ता बनवून दाखवणार आहे. माझी बरीच दिवसाची पास्ता बनवण्याची इच्छा होती आणि खाण्याचीही पण. चला तर मग आपण बनवूयात. यामध्ये 0 कोलेस्ट्रॉल आहे आणि एक हेल्दी ऑप्शन आहे. यामध्ये प्रोटीन रिच पास्ता आहे. चला तर मग सुरुवात करूयात. हे पहा, इथे आपण एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. त्यामध्ये तेल आणि मीठ टाकून घेऊन नंतर उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये पास्ता टाकून घेतला. नंतर पहा, इथे साहित्य घेतलेलं आहे. आपण टोमॅटो सॉस, लसण घेतलेलं आहे आणि बटर पण घेतलेलं आहे. कांदा, कोथिंबीर अशा प्रकारे आपण साहित्य घेतलेलं आहे. नंतर पहा, इथे पास्ता शिजलेला आहे. मी एका चाळणीमध्ये टाकून घेतला. तोपर्यंत थंड होईल. पहा, इथे थंड होईपर्यंत मी एका पॅनमध्ये बटर टाकून घेतलेलं आहे. थोडं मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण इथे हिरवी मिरची ॲड करून घेणार आहोत. नंतर त्यामध्ये कट केलेला लसूण, थोडे जिरे टाकून परतून घेऊयात. नंतर त्यामध्ये आपण इथे कांदा, टोमॅटो टाकून घेऊन एकदा छान अशा प्रकारे परतून घेते. नंतर त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, कारण टोमॅटो घातल्यानंतर मीठ घातले की टोमॅटो लवकर नरम पडते. नंतर वरतून मी त्यामध्ये टोमॅटो सॉस घातलेला आहे. नंतर वरतून थोडं पाणी टाकलेलं आहे, कारण पाणी टाकून याला आपण पुन्हा एकदा शिजवलं तर अशा प्रकारे तेल साईडनं सुटते, म्हणजेच बटर. पहा, किती छान प्रकारे हा पास्ता बनलेला आहे. एकही चिटकलेला नाही. नंतर आपण या पॅनमध्ये टाकून घेऊयात आणि एकत्र करूयात. छान प्रकारे व्यवस्थितरित्या मिसळून घेऊयात. नंतर मी इथे एक घरगुतीच मसाला बनवलेला आहे पास्त्यासाठी. माझ्याकडे पास्ता सॉस नव्हता, त्यामुळे मी इथे घरच्या घरीच बनवलेला आहे. इथे मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे. थोडासा मॅगी मसाला घेतलेला आहे, तो पण छान लागतो. थोडं मीठ आणि लाल तिखट घेऊन नंतर मी हे पास्त्यामध्ये टाकलेलं आहे. छान अशा प्रकारे व्यवस्थित करून त्यामध्ये मिक्स करून नंतर बटर आणि इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर पहा, अशा प्रकारे आपला पास्ता तयार झालेला आहे. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा. हेल्दी ऑप्शन आहे.